आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सतीश ढगे सर, पुन्हा आपल्याकडे येतो. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, कारण आता अर्थातच लोकांमध्ये क्युरिओसिटी आहे ज्या पद्धतीनं आधुनिक शस्त्रांचा वापर भारतीय सैन्याकडनं केला जातोय. हार्पी ड्रोन हे नेमके कसे काम करतात आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यामध्ये हार्पी ड्रोनचा कसा सहभाग असणार आहे या पुढच्या एकूणच युद्धामध्ये? प्रश्न माझ्यासाठी आहे? हो हो, आपल्यासाठी ढगे सर. येस 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 येस. तर नक्कीच म्हणजे 22 एप्रिल पासूनच्या ज्या सगळ्या घटना आहेत आणि तुमच्याही चॅनलवर आणि सगळ्याच चॅनलवर जे आहे मी सुरुवातीपासून सांगतोय की या युद्धामध्ये किंवा या संघर्षामध्ये ड्रोन वॉरफेअरचा जो आहे अत्यंत महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी त्याच्यात असणार आहे. आणि तेच 12 ते 24 तासातच ज्यावेळेस आपण फेज 1 ऑपरेशन सिंदूरचा कंप्लीट केलेला आहे त्याच्यानंतर काही तासातच आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की किती महत्त्वाची भूमिका ही मॉडर्न वॉरफेअरची आहे, त्याचबरोबर ड्रोन वॉरफेअरची. ड्रोन वॉरफेअरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय किंवा त्याचा ॲडव्हान्टेज काय? ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारत हे दोघेही जे आहेत हाय सिक्युरिटी मोडवर आहेत, हाय अलर्ट मोडवर त्या ठिकाणी आहेत, त्यावेळेस सैनिकांना पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पाठवणं किंवा अशा प्रकारची जी आहे मोठी रिस्क घेणं हे आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसारही त्या प्रकारचं प्रेशर आपल्यावर येईल, त्याचबरोबर त्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. याच्या ऐवजी कित्येक शेकडो किलोमीटर दूर असणारं भारताचं ड्रोन आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पाठवू शकतो आणि वेगवेगळी जी आपल्याला कामं करायची आहेत. एक जी आहे ISR ऍक्टिव्हिटीज म्हणजे इंटेलिजन्स, सर्व्हिलन्स अँड रेकी, म्हणजे थोडक्यात गुप्तहेराचं काम हे ड्रोन करू शकतं. दुसरी गोष्ट ऑफेन्सिव्ह ड्रोन, म्हणजे त्यावर असणारं जे पेलोड आहे त्या पेलोडच्या माध्यमातून आपण बिलकुल ज्या ठिकाणी आपल्याला हल्ला करायचा आहे अतिशय योग्य प्रकारे प्रिसिजन स्ट्राईक्स आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि तो एरिया म्हणा किंवा तो व्यक्ती म्हणा, ती ठिकाण म्हणा, ते आपण उद्ध्वस्त करू शकतो. मग ही सगळी जर केपेबिलिटी आपल्याला कमी रिस्कच्या माध्यमातून प्राप्त होत असेल तर त्यामुळेच ड्रोन वॉरफेअरचं जे आहे अत्यंत महत्त्व आहे आणि भारत त्याचबरोबर पाकिस्तान सुद्धा भारताविरुद्ध याचा वापर करण्याचा प्रयत्न करेल. मग आता ज्या बातम्या आपल्या समोर येत आहेत की हेरॉन ड्रोनचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे. इस्रायल निर्मित अशा प्रकारचं हे हेरॉन ड्रोन त्या ठिकाणी आहे आणि याला आपण म्हणतो मेल म्हणजे MALE, मीडियम अल्टिट्यूड लॉंग एन्ड्युरन्स ड्रोन. जसं नावातच आहे की मीडियम अल्टिट्यूड मध्ये जे आहे हे त्या ठिकाणी उडतं आणि लॉंग एन्ड्युरन्स याच ड्रोनची जर आपल्याला चर्चा करायची असेल तर साधारणतः 52 तास एवढा त्याचा एन्ड्युरन्स आहे. म्हणजे त्याच्या बॅटरीच्या आधारावर 52 तास हे काम करू शकतं. भारताच्या हद्दीमधून ते पाकिस्तानमध्ये जात आहे, आपली मोहीम फत्ते करतंय आणि सर्व्हिलन्स घेऊन जर वापस यायचं असेल तर ते पुन्हा परत त्या ठिकाणी येतंय. 52 तासामध्ये हे काम जे आहे अत्यंत उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी करता येतं. नेमकं जे आहे काय मिशन आहे यावर हे सगळं त्या ठिकाणी डिसाईड होतं. जर फक्त त्या ठिकाणी अटॅक करण्यासाठी जायचं असेल तर आपल्याला वापस परत आणण्याची काही गरज नाही, पण सर्व्हिलन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर ते वापसही येईल. आणि यातही वेगवेगळे मोड त्या ठिकाणी आहेत. एकाला आपण म्हणतो कॅमिकेजे ड्रोन, सुसाईड ड्रोन, एकदाच जे आहे त्या सगळ्या त्यावर त्या ठिकाणी तुटून पडणं.